नमस्कार मैत्रिणींनो, बघा रविवार होता आणि दुकानाचा आहे ना माल घेण्यासाठी आम्ही मार्केटला गेलो होतो, मंथन आणि मी. आणि गाडी ना तिथे वरती लावलेली होती. आम्ही माल वगैरे सगळं घेतला आणि घरी जायला निघालो होतो. पण काय झालं की एक आहे ना दुकानासाठी एक डब्बा घ्यायचा होता आम्हाला क्लचवर ठेवायला, म्हणून आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि ते दुकानाकडे गेलो. पण काय झालं, रविवार असल्यामुळे ते दुकान बंद होतं. मग आम्ही तिथून मागे आलो. पण मागे येस तोपर्यंत काय झालं बघा, आम्ही अर्ध्या रस्त्यातच आलो आणि तिथे इतका मुसळधार पाऊस चालू झाला, इतका मुसळधार पाऊस चालू झाला की ना आमची गाडीसुद्धा वाहून गेली त्या पाण्यामध्ये. बघा तुम्हाला दिसतच असेल, दुकानाच्या ओट्याला अक्षरशः पाणी लागलेलं होतं आणि इतकं नुकसान झालं. ते दुकानवाल्यांचं पण झालं आणि माझ्या गाडीचं तर इतकं नुकसान झालं. तर आम्ही म्हणजे ती गाडी आमची टेम्पोत घालून आम्हाला आमच्या घरी आणावी लागली आणि गॅरेजला ती सोडावं लागली. पूर्ण पाणी त्याच्यात शिरलं होतं आमच्या गाडीमध्ये सुद्धा. पूर्ण गाडी लॉक होऊन गेली होती आणि काहींच्या तर गाड्या पूर्ण आहे ना म्हणजे वाहूनच गेल्या. आमची तरी त्या एका दादानी ना अडवून ठेवली होती, म्हणून आमची गाडी तरी आम्हाला हाताशी लागली. पण हे अचानकच असा मुसळधार पाऊस आला, ढगफुटीसारखा झाला असं, आणि इतकं नुकसान करून गेलं ना लोकांचं की बस रे बस. लोकांचं तर झालं, पण त्याच्यात आमचं पण इतकं नुकसान झालं की आम्हाला आहे ना, आम्ही रात्री 8:30पर्यंत आम्ही तिथेच उभं राहिलो. आणि कारण टेम्पो वगैरे पण आम्हाला मिळत नव्हता आणि ती गाडी आम्हाला घरी कशी न्यायची हा मोठा प्रश्न पडला होता. पण काय करायचं आता. पण मग शेवटी काय केलं, आम्ही सिडकोमधनंच मग आम्ही टेम्पो बोलवला. मग मंथनच्या बाबांनी तो टेम्पो तिकडून घेऊन आले. त्या टेम्पोत गाडीत आमची गाडी ठेवली आणि मग आम्ही घरी गेलो. आम्हाला रात्री अक्षरशः 9 9:30 वाजून गेले. आणि नेमकं काय झालं की मंथनला पण जायचं होतं नाईटला आणि त्या म्हणजे खूपच त्याचे पण हाल झाले काल. म्हणजे खूपच इतका वाईट दिवस होता ना तो कालचा, की प्रचंड. रविवार हा खूपच म्हणजे माझ्यासाठी ना खूपच म्हणजे वाईट दिवस होता. तर कसं इतकं मुसळधार पाऊस हा आहे ना खूप नुकसान करून गेला सगळ्या लोकांचं. बघा तुम्हाला दिसतच असेल हा पाण्याचा ओघ किती बघा. आणि वरती ना आमची गाडी ना तिकडे वरती लावलेली होती, त्याच्यामुळे ना ते 4-5 गल्ल्यांचं पाणी ना तिथून येत होतं आणि त्या पाण्याला आहे ना खूप जोर होता, असं नाही का, वाहणारं पाणी होतं. त्याच्यामुळे ना आमची गाडी खरोखर सांगते पूर्ण गाडी ना तुटून गेली. आमचं पुढचं सगळं खराब झालं, हेडलाईट वगैरे सगळं पाणी शिरलं होतं त्याच्यामध्ये. आणि नेमकं काय झालं होतं, आम्ही ना पेट्रोल भरलं होतं 500 रुपयाचं. पण काय झालं, त्या पेट्रोलसुद्धा त्या टाकीमध्ये पूर्ण पाणी शिरून गेलं आमच्या आणि आता ते पेट्रोलसुद्धा उपयोगाचं नाही राहिलं. त्यामुळे ना खूपच नुकसान झालेलं आहे या पावसामुळे, अचानक आलेल्या पावसामध्ये. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा काळजी घ्या अशा पावसामध्ये जाण्यासाठी बाहेर